नमस्कार सर्वांना. आज मंत्री बावनकुळेंबद्दल थोडंसं बोलूया. मंत्री बावनकुळे यांच्या अडचणी वाढणार का? मागच्या 2 दिवसापासून मनोजदादा जरांगे पाटील यांनी जी टीकेची झोड बावनकुळेंवरती पुराव्यासह सिद्ध करून त्यांच्यावरती टीका करण्यास सुरुवात केलेली आहे, की त्यांनी मराठ्यांचे कुणबी प्रमाणपत्र मुद्दामून त्यांनी पत्र लिहून समितीला त्यांनी रद्द करायला सांगितले. याच्यामध्येच एक असं वातावरण निर्माण झालेलं आहे, की आता त्यांचा पश्चिम महाराष्ट्रामध्येही दौरा सुरू आहे. तर ते प्रत्येक सभामध्ये बावनकुळेंना टीकेसह प्रत्युत्तर देत त्यांच्यावरती टीकेची झोड टाकत आहेत. तर त्यांची आता एक असा प्रश्न उपस्थित होतो, की बावनकुळेंची अवस्था छगन भुजबळांसारखी होईल का? आपल्याला माहीतच असेल, मागच्या 2023ला मराठा आंदोलनाच्या सुरुवातीला छगन भुजबळ हे प्रमुख मनोजदादा जरांगे पाटील यांच्या विरोधक म्हणून त्यांना हायलाईट केलं गेलेलं होतं. पण त्याच्यानंतर ते पुढच्या काळात कुठेच दिसले नाहीत. जसं त्यांना विधानसभेला लोकसभेला फटका बसला मनोज जरांगे फॅक्टरचा, त्याच्यानंतर छगन भुजबळ हे कुठेच आपल्याला दिसले नाहीत. त्यांना सादर राष्ट्रवादीच्या इतर कोणत्या पक्षाच्या सभेला कोणी बॅनरवरतीही सुद्धा महाराष्ट्र राज्यभरात कुठेच त्यांचा फोटोही नव्हता. म्हणजे एवढा मोठा नेता, उपमुख्यमंत्री झालेला हा छगन भुजबळ, त्यांना त्याची एक अशी अवस्था मराठा समाजाने करून टाकली, की त्याच्या बॅनरवरती सुद्धा कोण त्याचा फोटो लावत नव्हतं. अशी एक अवस्था परत बावनकुळेंची होऊ शकते का? बावनकुळेंनी जी ही एक मोठी घोडचूक केलेली आहे, त्यांनी तर ही घोडचूक, त्यांची चूक आहे ती त्यांनी मान्य केले नाही. त्यांनी हे आरोप फेटाळून लावलेले आहेत. पण एकीकडून मनोज जरांगे पाटील यांनी ते आरोप सिद्ध करून त्यांचं पत्रकसुद्धा समाजाला दाखवलेलं आहे मीडियातर्फे. तर बावनकुळे हे फडणवीसांच्या सांगण्यावरून हे काम करत असतील असं जरांगे पाटलांनी आरोप केला आहे. कारण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्या पाठबळाशिवाय कुठल्याच मंत्र्याची हिंमत नाही असे कामं करण्याची, अशी टीका आणि आरोप देवेंद्र फडणवीसांवरती सुद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी केलेले आहेत. आता पुढच्या काळात बघण्यास महत्त्व येईल, की बावनकुळे यांच्यावरती काय परिणाम होतो. पुढच्या काळात त्यांना एवढा कडाडून विरोध होईल याचा आपण अंदाज लावू शकतो. आता पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यामध्ये जो त्यांना मनोज जरांगे पाटील यांना प्रतिसाद मिळतोय, मागच्या 3 वर्षापासून जे जिथं सभा घेत आहेत, जिथं बैठका घेत आहेत, मराठ्यांची संख्या कमी नाही बरं तर वाढते. मराठा समाजामध्ये आक्रोश वाढत चालला आहे, संयम सुटत चालला आहे. पुन्हा आंदोलन करूनसुद्धा सरकार नमत नाही. सरकार मराठा समाजाचं वाटोळं करण्यासाठी तुललेलं आहे, असा त्यांचा आरोप सातत्यानं होतोय. आणि याचा परिणाम म्हणून लोकसभेमध्ये भाजपला खूप मोठा झटकासुद्धा बसला आहे. भाजपाचे असणारे 23-24 खासदार, याच्यामधून फक्त एक आकडी अंक म्हणजे 9 खासदार फक्त त्यांचे राहिलेले आहेत. हा एक खूप मोठा फटका भारतीय जनता पार्टीला लोकसभेमध्ये मराठा आरक्षण मुद्द्यावरती बसलेला. खास करून मराठवाड्यात भाजपाची एकही जागा निवडून आणता आली नाही त्यांना. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातही त्यांना अनेक ठिकाणी मोठा फटका बसलेला. माढा लोकसभेत, सोलापूर लोकसभेत, सांगली लोकसभेमध्ये त्यांना फार मोठा याचा फटका बसलेला. आता पुढच्या काळात बघण्यास उत्सुकता असेल, की याचा बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस भाजपावरती याचा काय परिणाम होईल, त्यांना कशाप्रकारे फटका बसू शकतो पुढच्या काळामध्ये.